अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे धुळे शहरात राज्यस्तरीय बहुभाषिक कवी संमेलन संपन्न. शेतकऱ्यांविरोधातील सहकार मंत्र्यांच्या वक्तव्याचा शिवसेना उभाटाने केला जोडे मारून धिक्कार. श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघातर्फे घेण्यात आलं भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर. आणि धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार भवनात पुरुषोत्तम पाटील यांचा वाढदिवस साजरा. अखिल भारतीय मराठा महासंघ धुळे जिल्हातर्फे संस्थापक अध्यक्ष माथाडी कामगारांचे जनक कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने धुळे शहरातील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात दिनांक 12 ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय बहुभाषिक कवी संमेलन घेण्यात आलं. या कार्यक्रमाचं आयोजन धुळे जिल्हाध्यक्ष जगन ताकटे यांच्या वतीनं करण्यात आलं होतं. कवी संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ओमी शेठ अग्रवाल, शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील, माजी महापौर प्रदीप करपे, शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, राजेंद्र इंगळे, संदीप पाटील, दिनेश काळे, नवीनचंद्र बदाने, कैलास मराठे, महादेव परदेशी, मायादेवी परदेशी, सुधीर मगर, चेतन मंडोरे आदी मान्यवर उपस्थित होते. कवी संमेलनात सुमारे 50 कवींनी आपल्या विविध विषयांवरील रचना सादर केल्या. कार्यक्रमाचे आयोजक जगन ताकटे यांनी देखील यावेळी कविता सादर केली. यावेळी माथाडी कामगार मधुकर आनंद जाधव यांना जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते बहाल करण्यात आला. कार्यक्रमात महिला भगिनींना साडी वाटप करण्यात आलं. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जगन ताकटे, भैयासाहेब काळे, कांतीलाल देवरे, रमेश मराठे, उर्मिला पाटील, मीनाक्षी पाटील, साहेबराव पाटील, हरिश्चंद्र मिसाळ, बाजीराव खैरनार, अमोल साळुंके, जयेश मगर, विलास मराठे, राजेंद्र मराठे, वैभव पाटील, प्रवीण जीवरक, मिलिंद पाटील, उमेश पवार, गणेश मराठे, सतीश गिरमकर, पवन शिंदे, गोकुळ देवरे, संजय नेतकर, रेखा पाटील आदींनी परिश्रम घेतले. कौतुक केलं पाहिजे. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने सन्माननीय व्यासपीठावर जमलेल्या सर्व माझ्या बंधू आणि भगिनींनो, इथे जमलेले सर्व माझे बंधू आणि भगिनींनो, मी अखिल भारतीय मराठा महासंघ धुळे जिल्हा अध्यक्ष जगन बापू ताकटे. मी कवी संमेलन घेता कधी कवी झालो हे मलाच कळले नाही. त्यामुळे मला ताईंनी सांगितलं की एक कविता म्हणावी. आता नुसतेच शेतकरी राजा, शेतकऱ्यावर जे आज जे बालक आलेलं आहे ते खरोखर सर्वांनी मिळून त्यांनी बालक काढलं पाहिजे. कारण हे बळी राजा हे आपले अन्नदाता आहेत. त्यांच्यावर मी शेतकरी राजा अशी कविता म्हटली आहे. प्रत्येक शब्दांचा अर्थ वेगवेगळा आहे. पहिले शेतकरी, शेतीमालाला भाव मिळेल या आशेवर तो जगत असतो. तहान भूक एक करून तो पावसाची वाट बघत असतो. कष्ट काबाळ करून तो रिस्तर शेतसारा भरत असतो. मग रिस्तर शेतसारा भरून देखील तो कर्जबाजारी का होत असतो? शेतकरी राजा रात्रभर जगून जागून आपल्या शेतीमालाचा देखभाल करीत असतो. जाग येईल का या सरकारला तो कर्जमाफीची वाट बघत असतो. कर्जमाफीची वाट बघत असतो. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट दर्जाचे सहकार मंत्री शेतकरी पुत्र बाबासाहेब पाटील यांनी जळगाव येथे एका अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या उद्घाटन प्रसंगी शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवय लागली असं बेजबाबदारपणे वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडलंय. आधीच महाराष्ट्राचा शेतकरी कर्जबाजारीपणामुळे देशोधडीला लागला असून त्यातल्या त्यात अतिवृष्टीमुळे त्याच्यावर अस्मानी संकट आलं आहे. अशावेळी शेतकऱ्यांना मदत करणे दूरच पण शेतकऱ्यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आपली वैचारिकता दाखवून दिली आहे. या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं झाशी राणी चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी शिवसैनिकांनी बाबासाहेब पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारून जोरदार घोषणाबाजी करून त्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत महाराष्ट्रातल्या युती सरकारच्या बेताल वक्तव्यांच्या कारभारावर ताशेरे ओढले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील, भरत मोरे, सुनील पाटील, तालुका प्रमुख बाबाजी पाटील, जनार्दन मासुळे, भैया पाटील सुकवड, संजय पाटील कुंडाने, आनंद जावडेकर, प्रशांत भांबरे, कपिल लिंगायत, पिनू सूर्यवंशी, अजय चौधरी, निलेश कांद्रेकर, गुलाब धोबी, आशुतोष कोळी, शुभम फुलपगारे, तेजस सपकाळ आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचं काम हे भाजप सरकार सध्या चालवतंय। एकीकडे उद्धवसाहेब ठाकरे हे मराठवाड्यामध्ये आज शेतकऱ्यांसाठी हंबाडा मोर्चा काढतंय आणि कृषी सहकार मंत्री हे बाबासाहेब पाटील हे शेतकऱ्यांना ज्या मागणीवरून कर्जमाफी केल्यानंतर त्यांना ती कर्जमाफीची सवय लागते असं नालायकपणाने असं उद्गार काढून शेतकऱ्यांचा अपमान करताय। त्या सहकार मंत्र्याचा निषेध धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज आम्ही त्यांच्या फोटोला त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून आज या ठिकाणी आंदोलन केलंय। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघातर्फे धुळे शहरातील गल्ली नंबर 2 मधील ओसवाल पंचायत भुवन येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं। कर्नाटक गजकेसरी परमपूज्य श्री गणेशलालजी मसा यांच्या सुशिष्या श्रमणी गौरव स्पष्टवक्ता धीरवीर गंभीर परमपूज्य श्री सिद्धी सुधाजी मसा यांच्या 62व्या जन्मदिनानिमित्त या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। शिबिरात जनरल फिजिशियन म्हणून डॉक्टर सुशील नवसारे, हृदयरोग विभागाचे डॉक्टर हर्षद सुराणा, हाडांच्या आजाराचे डॉक्टर अनुराग पाटील, किडनी रोग तज्ज्ञ डॉक्टर राहुल पाटील, गॅस्ट्रोलॉजी विभागाचे डॉक्टर रोहन गायकवाड, दंत विभागाचे डॉक्टर राजेंद्र ओसवाल, डॉक्टर राधेश्याम वर्धमान शेरा यांनी सेवा दिल्या। शिबिरात मोठ्या संख्येने नागरिक आणि महिलांनी मोफत आरोग्य तपासणी करून घेतली। या संदर्भात विजय दुग्गड यांनी अधिक माहिती दिली। आज रोजी कर्नाटक गजकेसरी गणेशलालजी महाराजसाहेब यांचे सुशिष्य सिद्धी सुधाजी महाराजसाहेब ठाणा 3 आज सिद्धी सुधाजी महाराजसाहेब यांचा जन्मदिवस त्यानिमित्ताने श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ धुळे गल्ली नंबर 2 धुळे यांच्यातर्फे भव्य मोफत आरोग्य निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। याच्यात विविध पॅथीचे डॉक्टर्स आम्ही बोलवले होते, जसं फिजिशियन, गॅस्ट्रोलॉजी, किडनी रोग तज्ज्ञ, दंत विभाग, BMD कॅम्प आणि ब्लड चेकअप। जवळपास 200 पेशंटांनी यांचा लाभ घेतला आहे। जे टेस्टचे बाहेर ब्लड चेकअपसाठी 200 रुपये लागतात मी फ्रीमध्ये दिले आहे। तसेच शरीरातील हाडातील चेकअप आणि मला एक चेन्नईची मेडिसिन दिली आहे। मेडिसिन सगळ्यांना प्ले आहे। या प्रसारासाठी पेपर, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया तसेच विविध ग्रुप या लोकांनी आम्हाला फार मदत केली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। आणि जे पेशंट आहेत त्यांच्या मोठ्या संख्येने आले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। जय जैन, जय मा। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य आणि दैनिक लक्ष महाराष्ट्राचे मुख्य उपसंपादक पुरुषोत्तम पाटील यांचा वाढदिवस पत्रकार संघातर्फे पत्रकार भवन येथे दिनांक 12 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला। याप्रसंगी पत्रकार बांधवांनी पुरुषोत्तम पाटील यांचं वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन केलं। पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे, विद्यमान सचिव सचिन बागुल, कार्यकारिणी सदस्य राकेश गाळणकर यांनी मनोगतातून पुरुषोत्तम पाटील यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या। याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम गरुड, भास्कर फुलपगारे, पत्रकार संघ कार्यकारिणी सदस्य वीरेंद्र मोरे, पंकज पाटील, जमील शेख, दिनेश निकुम, अनीस खाटीक, संदीप त्रिभुवन, सय्यद सानिल, दिग्विजय गाळणकर, राहुल पाटील, सुभाष वाघ आदी पत्रकार बांधव उपस्थित होते। आपण पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकार बांधवांचे आणि पदाधिकाऱ्यांचे वाढदिवस साजरा करण्याची परंपरा सुरू केली आहे। हा पायंडा आपण पाडलेला आहे आणि त्यामुळे अनेक पत्रकारांचे आपण आजपर्यंत पत्रकार भवनमध्ये सर्वांनी एकत्र जमून त्यांचे वाढदिवस साजरे केले आहेत। यामागे एकच हेतू असतो की पत्रकार बांधवांमध्ये सर्वांमध्ये आपसात बंधुभाव असावा, आपलेपणाची जाणीव असावी, सगळ्यांनी एकत्र सगळ्यांमध्ये मैत्रीभाव जोपासला जावा ही शुद्ध भावना यामागे आपली असते आणि त्या माध्यमातून आपण या वाढदिवसाच्या माध्यमातून अशा प्रकारचे संदेश देत असतो आणि त्यानिमित्ताने अनेक पत्रकार बांधव आपल्याशी जुळत असतात। नुकताच आपण प्रकाश नानांचा वाढदिवस साजरा केला, त्यापूर्वी अनेक वाढदिवस आपण साजरे केले। आज आपल्या पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य आणि दैनिक लक्ष महाराष्ट्राचे मुख्य उपसंपादक पुरुषोत्तम पाटील सर्वजण आपल्याला आपण पुरुषोत्तम पाटीलचा आज या ठिकाणी वाढदिवस साजरा करीत आहोत आणि या वाढदिवस साजरा करण्यासाठी जमलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो। सर्वांच्या तर्फे पुरुषोत्तमला दीर्घायुष्य लाभो, उत्तम आरोग्य लाभो आणि त्याची लिखाणाची जी वाटचाल आहे
यापेक्षा चांगल्या पद्धतीने पुढे राहावं अशा पद्धतीच्या शुभेच्छा आता या ठिकाणी अध्यक्ष आणि पंकज दादाचा पुरुषोत्तम दादांचा जो वाढदिवस पुरुषोत्तम दादांचा वाढदिवस आहे हे ज्यावेळेला लक्ष महाराष्ट्रामध्ये सचिन दादा बापू यांच्या लेखातनं वाचलं. मोकळ्या मनाचा गुणी माणूस. प्रथम या ठिकाणी ज्यावेळेला सगळ्यांमध्ये मी आलो त्यावेळेला फक्त त्याच्या चेहऱ्यावरचं एक निखळ हास्य आणि पत्रकारितेत काम करणारा एक मोकळ्या मनाचा माणूस हीच त्याची माझी ओळख होती. लक्ष महाराष्ट्राच्या लेखनामधून आणि पत्रकार संघाच्या माध्यमातून पुरुषोत्तमचा जसा माझा परिचय झाला आणि जेव्हाही भेटला असेल आणि किती मनावरचं ताण असेल टेन्शन असेल तर त्याला पाहिल्यानंतर माणसाचा अर्धा थकवा अर्धा टेन्शन त्या ठिकाणी निघून जायचं. आणि सचिन दादांचा ज्याप्रमाणे मी लेख वाचला भागातलं ज्यावेळेला मी जीवन पाहिलं आणि त्या लेखातनं ज्या वेळेला पुरुषोत्तम हा सकाळी पहाटे 5 वाजेपासून त्याचा दिन सुरू होतो आणि त्याच्यानंतर सगळी कामं आपली व्यवसायाची आटोपल्यानंतर पुन्हा लक्ष महाराष्ट्राच्या कार्याला त्या ठिकाणी दाखल होतो आणि आपल्या कार्याला सुरुवात करतो आणि संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत राबतो. आपण म्हणतो पत्रकारिता सोपी. एक बातमी कलेक्शन करणं, त्यात स्पॉटवर जाणं, कार्यालयात जाणं, तिचं पुन्हा त्याला व्यवस्थित लिहिणं आणि ती पुन्हा ती कंपोज होईपर्यंत ती जबाबदारी सांभाळणं, त्याच्यात डिटेक्शन करणं, त्या दुरुस्त्या करणं हे मोठं खर्चाचं काम आहे. कुणाला वाटतं पत्रकारिता ही खूप सोपी असेल तर अजिबात नाही. जो करत असेल तो करत असेल, पण पत्रकारिता ही खर्चाची आहे. या गोष्टी मी स्वतः जवळून पाहिलेल्या आहे आणि त्याचे कष्ट स्वतःचा घरचा व्यवसाय सांभाळून पहाटे 5 पासून उठून पुन्हा ग्रामीण भागातून येऊन शहरात येणे आणि ते आपल्या व्रताला आपल्या कार्याला सुरुवात करणे. आणि त्यावेळेला आता माझ्या दिग्विजय माझ्या भावाने मला सांगितलं की त्याच्या दोन्ही बहिणी, एक बहीण वकील आहे असं मला माहिती होतं, पण पुरुषोत्तम दादांनी मला सांगितलं की दोघी बहिणी पुरुषोत्तम दादाच्या वकील आहेत आणि तिसरा तो देखील वकिलीच्या क्षेत्रात त्या ठिकाणी आलेला आहे. आणि त्याच जोडीला पत्रकारितेच्या क्षेत्रातनं त्याच माध्यमातून ग्रामीण भागाचे प्रश्न असतील, शहरी भागाचे प्रश्न असतील, त्या सगळ्यांचा वावर घेऊन तो या मंचावर मांडत असतो. ज्याप्रमाणे सचिनदादांनी गुणी मनाचा मोकळा माणूस या लेखातनं मी वाचला, याचाच अर्थ पत्रकार हा गुणी माणसांना देखील या मंचावर आणत असतो आणि त्यांचा गुणगौरव करत असतो. वाढदिवस हा नुसता वाढदिवस नाही तर त्यांच्या गुणांचा गौरव करणारा दिवस असतो. म्हणून आपण आपल्या पत्रकार मित्रांचा वाढदिवस करत असतो. ही निश्चितच अत्यंत सार्थक गोष्ट आहे. म्हणून मी या ठिकाणी आज पुरुषोत्तम दादाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्याला पुन्हा या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीनं, माझ्या वैयक्तिक परिवाराच्या वतीनं देखील मनापासून शुभेच्छा. पुरुषोत्तम पाटील, पुरुषोत्तम पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपण आज जमलेलो आहोत. कालच मला वाटतं लक्ष महाराष्ट्राला सचिन दादांनी चांगला लेख लिहिला आणि त्यांच्या कार्याचा उजाळा आणला या बाबतीत. साहेब पण बोलले. पुरुषोत्तमच्या चेहऱ्यावर कायम हास्य आणि कायम कामात मग्न असं माझं निरीक्षण आहे. आणि कुठलंही काम सांगितलं असेल नकार हा शब्द कधीच नसतो. म्हणजे सतत पॉझिटिव्ह विचार करणारा असा पत्रकार आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या पत्रकारितेला उत्तर यश लाभो आणि छोट्या पत्रकारितेतून मोठ्या पत्रकारितेकडे जावं अशा मी शुभेच्छा देतो आणि उदंड आयुष्य लाभो अशा पण त्याला शुभेच्छा देतो. आणि माझे दोस्त मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.